दॅट इज केम फ्रॉम गॉड डायरेक्टली. म्हणजे खूप छान वाटलं मला. एक वेग हॅलो डिअर फॅमिली, भूक लागली आहे, मी खाते हे लेच. आणि आज एक गंमतच झाली. आज 21 मार्च 2024 वार आहे, गुरुवार. आणि सकाळपासून काहीतरी वेगळंच घडतं आहे आमच्या घरी. तर असं उठल्यानंतरच एकदम म्हणलं हे असं काय बरं चाललं आहे आज. तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल की काय नक्की घडलं आहे यांच्या घरात. तर यांचं काहीतरी चाललेलं दिसतंय. काय कसला अभ्यास चाललाय? तर काय घडलं नेमकं आता? ओके, कांदा आला पळत पळत. काय? हा, कांदा आला पळत पळत, नंतर सांगतो 5 मिनिट तुम्हाला. बापरे, सकाळपासून चाललंय हे. आणि नेमकं काय मजा मजा चालली आहे जरा तुम्हाला पण कळेल ते लवकरच. आणि दिवसभर या गोष्टीचा इतका जयघोष चालू आहे की मला ती गोष्ट करण्यापासून काय गत्यंतरच राहिलं नाही. आता ती कुठली गोष्ट आहे हे तुम्हाला थोड्या वेळातच समजेल. आणि बापरे, म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं की कसं काय हे असं घडू शकतं. म्हणजे ही गोष्ट ते नेहमी म्हणजे थोडं असं करतात कधी कधी तरी. पण आता तुम्हाला क्वेश्चन मार्क असेल मोठा की हे नेमकं काय बोलतायत हे असं. तर मजेशीर आहे गोष्ट, खूप अशी काही सिरियस वगैरे तर काहीच नाही आहे. सो यू विल एन्जॉय दॅट. आणि तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की सांगा. आणि बघूया आता आपण पुढे काय होतंय, काय घडतंय. कारण ही जी गोष्ट आहे ही प्युअरली 100% त्यांचीच आहे. तर आता ते स्वतःच तुमच्याशी शेअर करतील. तर बघूयात आपण काय बोलतात ते. अगदी मन लावून काहीतरी काम चाललंय, त्यामुळे मी काय त्यांना आता डिस्टर्ब नाही करत आहे. बघूयात. तर आता मी आली आहे स्वयंपाकघरात आणि थोडीशी संध्याकाळची तयारी करते आहे. तर इथे मी काहीतरी तयारी करून ठेवलेली आहे आणि तो पदार्थ मला बनवायचा आहे. आणि याची काय म्हणतात, तयारी, मनाची तयारी मनापासून सकाळपासून सुरू आहे. तर म्हटलं आज आता करूनच टाकावं. सो इथे हे बटाट्याचे असे काप करून घेतलेले आहेत. आणि काप म्हणजे त्या अशा सळ्या असतात ना, तशा सळ्या करून घेतल्यात मी. आणि आपण नेहमी बटाट्याची भजी करतो तसे, पण गोल करतो आपण, नेहमी गोल कापतो बटाटा. पण तसं न करता मी आज थोडी वेगळ्या प्रकारे करणार आहे, वेगळा आकार येईल त्याला. तर बटाट्याच्या सळ्या आणि त्या करणार आहे. आणि त्या कापून मी बेसनामध्ये प्रॉपर भिजवून घेतलेल्या आहेत. बेसन, पाणी, त्याच्यानंतर ओवा, तिखट, मीठ हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे. आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये ही जी तयारी केलेली आहे, याचाच जयघोष सकाळपासून चालू आहे. तर बघूयात आता. ते जे आहे ना ते सगळं आता तेच बोलतील, मी काय आता बोलणार नाही जास्त. त्याच्यानंतर मग मी येईन परत. काय मग सकाळपासून काय चाललंय, काय नेमकं तुमचं? हां, काय चाललंय सांगतो. सकाळी काय झालं, सकाळी मी जागा झालो आणि एकदमच असंच काहीतरी सुचलं. म्हणजे कांदा आला पळत पळत वगैरे असं काहीतरी. कसं काय पण? हा, नंतर मग ते मला दुसरं एक आठवलं. मराठीमध्ये एक गुलाबजाम नावाचा पिक्चर आला होता, सोनाली कुलकर्णी आणि राईट, अभिनेता कोण, सिद्धार्थ चांदेकर यांचा. तर त्याच्यामध्ये एक सीन आहे, त्याच्यामध्ये तो सिद्धार्थ चांदेकर म्हणतो की कांद्या रे कांद्या, थांब तुझी आता भजीच करतो. आणि ते आणि हे काहीतरी कोइन्सिडेंटली मॅच झालं. ओके. आणि म्हणून मी ते लिहिलं की कांदा आला पळत पळत. आणि मग ते पुढचं तुम्हाला ऐकवतो मी नंतर. ओके ओके, चालेल चालेल. पण खूप सुंदर अशी कविता सुचली आहे त्यांना आज. कशी काय अचानक सुचली आय डोंट नो, बट दॅट इज केम फ्रॉम गॉड
डायरेक्टली. म्हणजे खूप छान वाटलं मला. एक वेगळीच कन्सेप्ट आहे. आणि दिवसभर आपलं तेच चालू होतं त्यांचं, मला हे सुचते ते सुचते, म्हणलं आता लिहून काढा. तर त्यांनी ते छान असं लिहून काढलेलं आहे आणि आता ते तुमच्यासमोर येत आहे. तर तुम्हाला कसं वाटतं ते पण नक्की सांगा. आणि एक वेगळीच कल्पना आहे ही. मला पण खूप, म्हणजे ते जे असे बोलत होते ना, तर मला ते असं वाटत होतं की आता कांद्याला पाय फुटलेत आणि मग तसा पळत पळत आलाय आणि असं म्हणतोय, किंवा त्याच्यामध्ये जे बाकीचे इन्ग्रेडियंट आहेत तर ते काय काय करतायत, ते काय मजा करतायत, ते तुम्हाला यांच्या तोंडूनच ऐकलेलं बरं. चला. हा, तर आता आपण बघूया ते काय म्हणतात. ते कांद्याला घेऊन त्यांची काहीतरी सेंटिमेंट्स आहेत. तर बघूयात. ओके. आता सुरू करतो. तुम्हाला कदाचित आवडेल हे. म्हणजे कांद्याची भजी किंवा बटाट्याची भजी प्रत्येक घरामध्ये बनवली जाते, परंतु एक थोडीशी वेगळी अशी विनोदी कल्पना किंवा ते जे पदार्थ आहेत, कांदा, कोथिंबीर वगैरे जे काही असतात, ती जर बोलायला लागले किंवा ते जर रिॲक्ट व्हायला लागले, अशी आपण जर कल्पना केली तर ते कसं होईल तर बघूया आपण आता. कांदा आला पळत पळत, म्हणे माझी भजी करा. कांदा आला पळत पळत, म्हणे माझी भजी करा. कोथिंबीर आली डुलत डुलत. तर कांद्याची भजी किंवा बटाट्याची भजी ही प्रत्येक घरामध्ये बनवली जाते, पण त्याच्यामधले वेगवेगळे पदार्थ जे आहेत किंवा त्याचे इन्ग्रेडियंट ज्याला आपण म्हणतो, ते जर रिॲक्ट व्हायला लागले किंवा ते बोलू लागले किंवा ते आपल्याशी काही सांगू लागले किंवा त्यांचे गुणधर्म वगैरे हे आपल्याला त्यांच्यापासून कळायला लागले किंवा ते सांगू लागले थोडक्यात, तर अशी एक विनोदी कल्पना आहे. आणि बघूया तुम्हाला आवडते का. मला तर खूप आवडली. हो. कांदा आला पळत पळत, म्हणे माझी भजी करा. कांदा आला पळत पळत, म्हणे माझी भजी करा. कोथिंबीर आली डुलत डुलत. कोथिंबीर आली डुलत डुलत. तिच्या वासाचा खूपच तोरा. मला दिसते ती अशी डुलत येताना. मीठ आलं चोरून चोरून. मीठ आलं चोरून चोरून, म्हणे माझ्या विना नाही मजा. मीठ आलं चोरून चोरून, म्हणे माझ्या विना नाही मजा. तिखट पाहून पोट म्हणालं. तिखट पाहून पोट म्हणालं, हळूच वापरा नाही तर सजा. हळद आली ठुमकत ठुमकत. अगो बाई. हळद आली ठुमकत ठुमकत, ओवा आला वाजत गाजत. हळद आली ठुमकत ठुमकत, ओवा आला वाजत गाजत. हे तर माझे जिगरी दोस्त, पोट म्हणालं हसत हसत. क्या बात. तिकडून म्हणाली आई. तिकडून म्हणाली आई, आलात का रे सारे. तिकडून म्हणाली आई, आलात का रे सारे. ऐकून प्रेमळ हाक पटकन, परातीत जमले सारे. क्या बात. आई म्हणाली हे रे काय. आई म्हणाली हे रे काय, वेगळे वेगळे बसलात काय. आई म्हणाली हे रे काय, वेगळे वेगळे बसलात काय. सगळे म्हणाले सांगू काय. सगळे म्हणाले सांगू काय, बेसनताईचा पत्ताच नाही. भले सुचलंय मस्त. आई म्हणाली थांबा बघते. आई म्हणाली थांबा बघते, कुठे लपली बेसनताई. आई म्हणाली थांबा बघते, कुठे लपली बेसनताई. तसे म्हणाले सगळे आम्ही, तिच्या विना जमणार नाही. तसे म्हणाले सगळे आम्ही, तिच्या विना जमणार नाही. सगळा गोंधळ पाहून एक, सगळा गोंधळ पाहून एक, डबा म्हणाला अगं आई. सगळा गोंधळ पाहून एक, डबा म्हणाला अगं आई. माझ्या पोटात झोपली बघ, माझ्या पोटात झोपली बघ, ही तुझी बेसनताई. क्या बात. आई म्हणाली गंमत करू. आई म्हणाली गंमत करू, ताई तुमची जागे करू. आई म्हणाली गंमत करू, ताई तुमची जागे करू. परातीत ठेवून पाणी घालू. परातीत ठेवून पाणी घालू, झोप तिची पळवून लावू. जशी परातीत आली बेसनताई, जशी परातीत आली बेसनताई, सगळे झाले बाजूला. जशी परातीत आली बेसनताई, सगळे झाले बाजूला. पाणी पडता अंगावरती,
जाग आली बेसन ताईला, पाणी पडता अंगावरती, जाग आली बेसन ताईला. कांदा आणि सगळेजण, कांदा आणि सगळेजण मिठी मारली ताईला, कांदा आणि सगळेजण मिठी मारली ताईला. तेल होते बसले तापून, तेल होते बसले तापून, भजी आली जन्माला. 21 मार्च 2024. होप तुम्हाला पण हे आवडेल. थोडंसं एक कॉमेडी असं मिक्स केलेलं आहे की एखाद्या वस्तू बोलायला लागल्या वगैरे, तर ते कसं होईल असा एक विचार माझ्या मनामध्ये सहज आला आणि जे सुचलं मला ते सहज लिहित गेलो. तर कदाचित हे वरतूनच सेटिंग आला असेल, त्याची काहीतरी इच्छा असेल. सो होप तुम्हाला पण आवडलं असेल. येस. आणि आता आपण चला, आता सकाळपासून हे चाललंय ना काय, तर करूनच टाकूयात मग. करूनच टाका ते. आणि ह्यांना ऍक्च्युली कांदा भजी इतकी नाही आवडत, पण नेमकं कांद्याने त्यांच्यावरती आज खूपच प्रेम केलेलं आहे. सुरुवात कांद्यानं झाली, त्यामुळे ती भजी पण कांद्याचीच होणार. भजी कांद्याचीच होणार आणि त्यांना आवडते म्हणून मी बटाट्याची पण सळी भजी करणार आहे. तर चला आपण आता भजी करायला जाऊया. बाय. चला, आता सकाळपासूनच मस्त भजी खायचाच मूड झालेला आहे, त्यामुळे आता म्हणलं आज भजी करूनच घ्यावी. आणि आता इथे मी कांदे पण घेतलेले आहेत, 2 कांदे आणि 2 बटाटे एवढेच घेतलेले आहेत. तर हे आपण नेहमीप्रमाणेच मी पीठ भिजवलेलं आहे. कांदे आधी मिठानी आणि ते तिखटानी असे चोळून ठेवले होते कापून, उभे उभे चिरून. आणि मग त्याला पाणी सुटल्यानंतर त्याच्यामध्येच बेसन टाकून हे असं भिजवून घेतलेलं आहे. तर चला आता आपण मस्तपैकी भजी करू. तेल बसले होते तापून आणि भजी आली जन्माला. तर आता आम्ही ही मस्त कांद्याची भजी करतोय. आणि याच्यामध्ये काय नेहमीसारखंच आपण, म्हणजे मी प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. कांदा उभा चिरून घेतला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलं. आधी मीठ कांद्याला चोळून घेतलं आणि मग तिखट घातलं, ओवा चुरडून घातला आणि थोडंसं पाण्याचा हापका देऊन हे भिजवून घेतलं. आणि मग आपली अशी कांदा भजी आज जन्माला आलेली आहे. मस्तपैकी अशी खेकडा भजी मंडळी तयार झालेली आहे. आणि अशा प्रकारे आज आमच्या घरी ह्या कांदा भजीचा जन्म झालेला आहे. आणि आम्ही ही कांदा भजी अशी खाऊन सेलिब्रेट करतोय. सो मी आता काय करते माहिती का, मला अशी पण आवडतेच, पण मी त्याच्यामध्ये वरती थोडासा असा हा चाट मसाला असतो ना आपला, तो असं थोडासा भुरभुरायचा. काय भन्नाट लागते ही भजी. तर मी असा चाट मसाला घालते आहे त्याच्यावर. तुम्हाला आता हे कसं दिसत असेल माहिती नाही मला. हां, असा चाट मसाला घातला आहे आणि आता आम्ही भजी एन्जॉय करणार आहे. त्यांना मात्र कांदा भजी एवढी विशेष आवडत नाही, म्हणून मी त्यांच्यासाठी ही बटाट्याची सळी भजी करते आहे. पण आज कांद्याने त्यांना चांगलीच प्रेरणा दिलेली आहे. त्यामुळं आज विशेष करून आमच्याकडे ही कांदा आणि बटाटा भजी हा प्रोग्राम झालेला आहे. आणि तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ही अशा प्रकारे मस्त तेलात तळली जाते बटाटा भजी. वाव. तुम्ही पण हा कांदा भजीचा जन्म तुमच्या घरी कांदा भजी बटाटा भजी करून सेलिब्रेट करू शकता. तर बटाटा भजी पण काढून घेते मस्तपैकी. आणि आता आपण टेस्ट करायला देऊया ज्यांनी या कांदा भजीचा जन्म आज केलेला आहे त्यांना. अशा प्रकारे गरमागरम प्लेट सज्ज आहे आणि आपण त्यांना विचारूयात की आता ही भजी कशी झाली आहे. आज आता तुम्हाला असं छान छान सुचलेलं आहे ना, तर मग चला आपण आता टेस्ट पण करून दाखवा की कशी झाली आहे. आता मी या ना कांदा भजीवरती थोडंसं चाट मसाला घातला आहे. जी नाही घातलेली आहे ज्याच्यावरती ती खाऊन बघा आणि मग सांगा मला. ज्याच्यावर नाही घातलेलं आहे ना, तुम्हाला ते चाट मसाला वगैरे नाही आवडत ना घालून, सांगा बरं. व्हेरी नाईस टेस्ट.
ओके कांदा पळत पळत आला, त्याचा फायदा झाला. खरोखर छान भजी झाली. ओके. आणि ही आता दुसरी पण सांगा. हम्म. युअर फेवरेट बटाटा भजी. हम्म. त्याचा शेप जरा वेगळा आहे, सळी भजी आहे ती. ओके, व्हेरी गुड. देन एन्जॉय. छान झालं. येस. ओके, चलो बाय. आता मी पण टेस्ट करते. मस्त झाली आहे, कुरकुरीत. तुम्हाला आवाज येतच असेल, मला अशीच खेकडा भजी आवडते आणि यांना बटाटा भजी. पण आज कांद्यावरती त्यांचं प्रेम किंवा कांद्याचं त्यांच्यावरती प्रेम खूपच उतू गेलेलं असल्यामुळं मी आज कांदा भजी पण केलेली आहे आणि बटाटा भजी पण केलेली आहे, एक पेक फ्री. तर नाव आय कांट कंट्रोल. चलो बाय बाय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू लवकरच. बाय बाय. आणि हो, ते राहिलंच की, जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, म्हणजे माझे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. चलो बाय बाय. ओ नाही, ते आलं नाही. परत